चला घ्या ना पटपट. काय करू राहिले का तुम्ही? अबे का सोयाबीन सोंगायला आले का? एवढा आराम करू राहिले? अबे चोरी करासाठी आलो ना बाबा. तिकडून शांताराम गिंताराम येईल ना, मार खायची पायी येईल ना. अबे काही होत नाही ना कायला. तुला काय एवढा भेटतं का नाही की बस आबा झालं कामच झालं. अबे एवढं काय भ्या लागते? एवढं काय भ्या लागते? आबाजीचा मट्टाच आहे ना का इथं? तोडले की चालले घराकडे, कोणी काही बोलत नाही. अबे आपण आलो कोणाच्या वावरात, आपण करू काय राहिलो? पहिले हे लक्ष दे ना. तू सांगू राहिला का? त्याला दिसलो का नाही आपण? कामच झालं भाऊ आपलं. काही होत नाही ना बे कैलास, तुला काय एवढा भेट का नाही? बस अबे कोण काय बोलते बे? आज शेंगासाठी कोणी बोलते का? शेंगासाठी बोलते का? अबे तो 100 रुपये चोरले 1000 रुपये चोरले का नाही, त्याला चोरीच म्हणते ना बाबा. मी काय म्हणतो, पटपट शेंगा तोडा, जास्त थांबायला पुरत नाही. पटपट घ्या ना बा. तुम्ही असे थांबलो राहिले जरा. एक एक शेंग काय लगा घ्या ना पटपट. अहो एवढं बोलण्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही इकडे या ना, आम्हाला तोडू लागा. हम 3 जण 7 मिल के तोडेंगे. कुछ गलत बोल रहा का मैं? इकडे या ना मग. ते बोलण्यापेक्षा आम्हाला तोडू लाग मग. तर बा तसं पुरते. आलो. दर्द दिलों के कम हो जाते मैं अगर काय रे त्याच्या पुढे काय? अबे झाबऱ्या, गाणं येत नसेल ना म्हणतो कशाला बाबा? अबे ते गाणं चांगलं आहे बरं, चांगलं साव दे त्याले. त्याचं कारण तू जास्त हे नको करू. शिल्लकच्या फाता नको पाडू. जे गाणं आहे ते सांग मला. त्याच्या पुढे सांग बरं काय आहे ते. मे हो र तुम काहीतरी आहे का त्याच्या पुढे? मला जरा आठवून राहिलं. मला काय माहित रे बा, मी थोडी लिहिलं ते गाणं. मला काय माहित आहे ते? मला विचारू राहिला तू. आता लक्षात नाही. दर्द दिलों के कम हो जाते मैं और तुम अगर हम हो जाते, मैं और तुम अगर हम हो जाते, कितने हंसी आलम हो जाते, मैं और तुम अगर हम हो जाते, मैं और तुम अगर हम हो जाते. कसं आहे रे? कसं आहे बाप्पा? एक नंबर बाप्पा. गाणं काय एक नंबर. एकच नंबर. काय तर अबे तसं पाहिलं तर मी सिंगरच आहे बरं. पण मला काय वाटते की जे आपला अंदरचं जे टॅलेंट आहे ते लोकांना दाखवायचं नाही, असं मला वाटते बा. लाखात बोला तू. मी काय म्हणतो, हे जे तुझं टॅलेंट आहे का नाही, हे लोकांना दाखवू नको बरं. सांगू राहिलो मी तुले. नाही लोकांना नाही दाखवत मी, पण मी तुला दाखवलं का नाही तर लोकांना नको सांगू बरं तू. माझ्या अंदर सिंगर आहे म्हणून सांगू राहिलो मी तुले. अरे बा, मी ना सांगत तो अंदर टॅलेंट आहे म्हणून. पण मी काय म्हणतो, तुझ्याजवळ पैसे आहेत का रे? मला का अर्जंट पैसे पाहिजे वे. नाही लगा माझ्याजवळ पैसे नाहीत लगा मग. या पण हबा माय पैसे का नाही, शांताराम भाऊ इकडे 500 रुपये आहेत लगा. बस हबा शांताराम भाऊले 500 रुपये मागितले का नाही, काम झालं भाऊ. डायरेक्ट म्हणणं बा तू, तुला पैसे द्यायचे नाही ते. शांताराम भाऊ काल सांगू राहिला तू. शांताराम भाऊ का पैसे देत नाहीत, मला माहित आहे. देत नाहीत बरोबर. काढतो मी शांताराम भाऊ जवळून पैसे. चाल बा, चालेल बा. तुला शांताराम भाऊ का नाही आजच्या आज का नाही 500 रुपये दिले का नाही, मी तुला उद्या 100 रुपये देतो. डायरेक्ट 100 रुपये घेणं बे माझ्याकडून तू. जे पोरग मला पैसे मागू राहिलं ते म्हणते मी तुला उद्या 100 रुपये देतो म्हणते. वा रे वा. अबे चाल लागली चॅलेंज. आज का नाही मी आजच्या आज शांताराम भाऊ जवळून 500 रुपये काढतो. हा उद्या मला 100 रुपये लागेल बरं. घेणं बे बिंदास घे. शांताराम भाऊ का नाही पैसे देत नाही, मला माहिती आहे कसा माणूस आहे ते. दिल भाऊ तुले, पण कसं सांगू का 2-3 महिन्यानंतर. लागली ना बे चॅलेंज. लागली. हो कैलास काका, कोणाच्या वाराला शेंगा आहेत ते? अबा मी काय म्हणतो, पहिली गोष्ट तुले करायचं काय? दुसरी गोष्ट काय सांगू राहिलो मी तुले, तो विचारलं का म्हणून. तिसरी गोष्ट तू हाय कोण? बापरे, तसं नाही बोललो मी. हे शेंगा आहेत का नाही, हे तुमच्या वावरात नाही तर हे शेंगा कोणाच्या वावरात आहे मला एवढं सांगा फक्त. तुला काय सांगू राहिलो मी? अबे तू पहिले सांग मला एक गोष्ट. तू हाय सांग मला कोण? तू कोण हाय रे? तुला काय सांगू आम्ही? हे माया वावरातल्या शेंगा आहेत, माया वावरातल्या. मी तर बोलूच नका हो महादेव काका. येऊन मी तुमच्याजवळ 2 एकर वावर आहे, त्याच्यात तुम्ही ना गहू पेरला. तर तुम्ही तर बोलूच नका, मला असं वाटते बा. तू जास्त बोलूच नको. हे जे शेंगात का नाही हे सुखदूच्या वावरातल्या आहेत. तू जास्त बोलू नको. ए बा, मावरला शेंगाचे तुला काय माहिती बे? मी काय म्हणतो, तुम्ही याच्या नंदी करून लागू राहिले. मला भूक लागली ना. आज मस्त सोल्याची म्हटलं भात करून आपण चला लवकर. अरे बा बरोबर आहे तुझं. मी काय म्हणतो, चाल पटकन. त्याच्या नांदी लागायला पुरत नाही आपल्याला लय काम आहेत. चाल बरं. अरे मम्मी, तुला काय वाटतं ते कोणाच्या वावरातला शेंगा आहेत ते? माहित नाही बा मला तसं पाहिलं तर. पण मी काय म्हणतो, हे 100% काय 101% मी गॅरंटी देतो भाऊ तुले. हे सुखदेव काकाच्या वावरातल्या शेंगा नाहीत. सुखदेव काकाला तूर पेरली भाऊ. अबे शेंगा सोड तू. अबे फुलं नाही आले मग काय तर. हे अबा दुसऱ्याच्या वावरातल्या शेंगा आहेत. मला काय वाटते, एक तर सरपंच असतील, नाही तर ते शांताराम भाऊ का नाही त्यांच्या वावरातल्या शेंगा असतील ते.
नाही ना बे, हे जे शेंगा आहेत का नाही, हे सरपंच नाहीत, हे 100% काय 101% गॅरंटी तुम्ही दिले, हे शांताराम भाऊजी शेंगा आहेत. कारण की मला माहित आहे ना शेंगा कशा आहेत ते. अबा 100% काय 101% गॅरंटी घे. स्टॅम्प पेपर लिहून दे तुम्ही तुले. अबे शांताराम भाऊजी शेंगा आहेत ते. दादा ते बरोबर आहे दादा, बरोबर बोला तू, लाखात बोललो हो. शांताराम भाऊजी शेंगा ते. हबा सगळ्यात पहिले का नाही तूर का नाही शांताराम भाऊच पेरली होती, स्वतः मी होतो ट्रॅक्टरवर. बाप्पा काय म्हणत आहे बाप्पा, जेवण झालं की बसला आता. अरे बाप्पा जा ना वावरात, जा ना चक्कर किकर मारा ना, एवढी मोठी तूर आहे, शेंगा पण आल्या तुरीले, आज अरे चक्कर किकर मारा ना. चक्कर काय मारा लागते व? मी काय म्हणतो, आपल्या गावातले जे अर्धे लोक आहेत का नाही, ते वावरात जायला भेटतात. मग काय तर हे शांतारामचं वावर आहे बाबा, कोण काही जात नाही वावरातली, आणि ती शेंगा गिंगा काही कोणी तोडत नाही, मला माहित आहे ना. राहू दे ना, शांतारामचा वावर आहे म्हणता. सगळे लोक जातात ना वावरात तुमच्या, सांगू राहिले. घरी बसल्यापेक्षा तुम्ही वावरात जाऊन बसा. काय ना काय राखण होते. ते तुरीले शेंगा आल्या. आबा मी काय म्हणते, लवकर जा तुम्ही, थांबू नका आता. राहू दे ना बाबा, कोणी काही जात नाही ना वावरातनी. मी काय म्हणतो, मला सुखानं बसू दे ना आता, समोर तर कामच काम आहे मले. पण मी काय म्हणतो, मला सुखानं बसू दे ना तू. काय झालं हो पोरी, काय झालं, काय म्हणते ते? तुम्ही सांगा बाबा तुमच्या पोराले. मी म्हणून राहिली होती की बा घरी बसल्यापेक्षा वावरात जाऊन बसा, तेवढंच राखण होते. तुम्ही सांगा बाबा. बिना इंजनचं ऑइल अबे काही काम तर नाही करत, कमीत कमी वावरात जाऊन तर बस. तेवढंच तर राखण होते. घरी काय करतो तू, घरी काय करतो? अरे बापा थांबा ना जरासं, आरामानं बोला ना. अटक गिटक येईल बिल फालतू आपत. मी काय म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्या वावरात कोणीच जात नाही ना. बे चिल्लम तोंड्या, तुला का स्वप्न पडू राहिलं का? कोणी येत नाही आपल्या वावरातनी, सांगू राहिला का? बॉम्ब लावले का बॉम्ब तर वावरातनी? सांगू राहिला. मी काय म्हणतो, चाल घरी बसल्यापेक्षा वावरात जाऊन बस. चल हो लवकर. बाबा ऐका ना गोष्ट, अरे कोणी जात नाही ना आपल्या वावरात. नाही तुम्हाला काय सांगू राहिलो मी, जातच नाही कोणी. बरदार शिल्लक नाही बोलायचं. जसं सांगितलं तसं करायचं. जा होय लवकर शेतात जाऊन बस. बरं बाबा, बुडा काय ऐकत नाही. बरं बाबा, होता तुम्ही आणि बसतो मग. शांताराम भाऊ कुठं चालले? काही ना बे, ते बुडा खवळला होता. बुडा म्हणे घरी बसल्यापेक्षा म्हणे वावरात जाऊन बस म्हणे, तेवढं राखण तरी होती म्हणे. चाललो बा आता तुरीवर राखण करायले. आता जाऊन काय करता? जे झालं ते झालं आता. काय झालं रे बा, काय झालं? काय झालं म्हणता, तुमच्या वावरातल्या शेंगा राजा एक शेंग नाही ठेवली ना. आबा निरा टोपले भरू 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 निवराले ना लोक. काय गोष्ट करू तू? कोण नेले? काय बा मी तुम्हाला नाव सांगत नाही, कारण की आबा तुम्ही का नाही माय 500 रुपये काही दिले नाहीत. माय पहिले तुम्ही 500 रुपये द्या, मग मी तुम्हाला नाव सांगतो. अबे जाऊ दे ना बे, ते पैसे नंतर तुम्ही 500 रुपये काय सांगू राहिला तुम्हाला? मला सांगला का कोण नेले तू तुरी शेंगा? तर भाऊ काय सांगू राजा तुम्हाला, एवढे मोठे मोठे टोपले. मग काय तर आबा तुमच्या वावरातला काही शेंगा नाही ठेवली मला असं वाटते. आबा निरा टोपले भरू भरू चालवलं घरी. पहिलं का झाबरं नाव सांगणं मध्ये कोण आहे ते? सांगणार का नाव सांगणं? नाव नाही सांगत मी तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही मला 500 रुपये देत नाही का नाही तोपर्यंत मी नाव सांगत नाही. पण आबा ते 3 जण आहेत एवढं मी सांगू शकतो. हो का, तिघं जण आहेत का रे? बाप्पा बाप्पा बाप्पा, तिघं माय बीन कोण आहे बे? सांग ना नाव, सांगणार का झाबऱ्या? तू देतो ना बा तुम्ही 500 रुपये, नाव सांग ना मला. नाव नाही सांगत मी तुम्हाला. एक्झाम्पल घ्या, उदाहरण. 3 जण आहेत, अमर अकबर अँथनी. ते 3 जण आहेत. मला तर हेच 3 जण वाटू राहिले, दुसरं कोण पाहिजे? तुम्हीच ते 3 जण आहात बे. तुम्ही सांगा ते. अबे आम्ही काय चोऱ्या करू बे? तुम्हाला खोटं वाटतं का शांताराम भाऊ? चला वावरात, चला बा वावरात 5 शेंगिंग आहे का दिले, चला. असंच पुरती बघा नाही का, पहिले वावर पाय तुम्ही, वावरात काय मिळायचे मग तुला बोलतो. आपा झाबऱ्या, तू खोटा बोलला का नाही? लक्षात ठेव मग. चला ना तुम्ही पहिले वावर पा, मग सांगा मले. बापा बापा, अबे काहीच नाही ना ठेवले. अबे शेंगा होत्या ना ती, अबे कोण तोडल्या? बापरे, काय राजा हे बा काहीच नाही ठेवलं. पाहतो खोटं वाटते का? मी काय खोटं बोलतो का? काय लका झाबऱ्या, बरोबर आहे का तू? अबे काहीच नाही ठेवलं का? सांग ना बे, नाव सांगणार का कोण आहे ते? सांग ना मला तू. 500 रुपये द्यायचे होते. मी तुम्हाला नाव काय राजा, हा बा नाव सांगतो, पॅन कार्ड नंबर सांगतो, आधार कार्ड नंबर सांगतो, राशन कार्डचा नंबर सांगतो, बा सगळं सांगतो तुम्हाला. पण मला 500 रुपये द्या. बरं देतो बा तुम्ही पैसे, नाव सांग मला. अरे बा शांताराम भाऊ मला 500 रुपये देऊ राहिले. आपण शर्त लावली ना, शांतू तर मला शांताराम भाऊ देत नाही, म्हणे नसं नाही तसं नाही. आता शांताराम भाऊ मला पैसे देऊ राहिले. उद्या बा मला 100 रुपये लागतील. का बिल फालतूला शर्ट लावलं तसं देतो ते पैसे. 100 रुपये देतो ते. चला नाव सांगता तुम्हाला. नंबर 1 आपलं नाव काय त्याचं? कैलास कानफोळे. एखादी कैलास का? अरे बापरे, ते होतं का रे? आणखी 2 जण राहिले ना, तुम्ही तर पहिलं गेले हे करू राहिले. बा कैलास कानफोळे. दुसरा आहे ते चष्म्यावाला, ते महादेव. ते लालवाला का रे? ते पण होतं का? आणि तिसरं ते हे टोपीवालं, काय नाव आहे त्याचं? सुखदेव. ते 3 जण होते, कैलास कानफोळे, माद्या आणि ते सुखदेव. बापरे, 3 जण होते का रे ते? काय तर आम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. त्याला विचारलं बा कोणाच्या वावराला शेंगा आहेत, ते म्हणे सुखदेव म्हणे मावावरला शेंगा आहेत म्हणे. नसन तसन तुला काय करायला लागते म्हणे, असं होते गणित. हा बा 101% गॅरंटी तुम्हाला मी. त्यानं का नाही तुमच्या वावराला शेंगा चोरल्या.
आता गेले होते आता मा मस्त का घुसला भाऊ आता थांब त्याला फोन लावतो मी नंबर आहे का तुझा नंबर तर नंबर पाठव मला आता त्याला फोन लावतो आणि त्याला सांग तुम्ही नंबर दे तू नंबर दे मला तू तर घ्या बा 93 आणि लाडकी बहीण नंबर सांगू राहिला का सांगू राहिला तू 94 लाडकी बहीण काय ते बा तुम्हाला काही मराठी समजत नाही घ्या 94 घ्या आणि 1500 बरं तसं आहे का ते आता गेले ना मी ते तिघ जण त्याला आबा पहिले फोन लावतो त्याला म्हणतो माणूस की चौकात येऊन जा म्हणतो आबा मापेक्षा बेकार माणूस कोणताच नाही तुम्हाला कोण सांगितलं मा वावराला शेंगा चोराच्या थांब ना थांब त्याला फोन लावतो मी आता हॅलो कैलास बोलत आहे हॅलो हॅलो अरे कैलास आहे का रे तू कैलास आहे का अरे बापरे याचा काय फोन आला शांतारामचा हॅलो अरे कोण आहे अरे शांताराम आहे का रे बरं बरोबर ओळखला तो कुठं आहे तू काही नाही बा इथं घरी होतो गड्या घरी काय होतं रे काही नाही का ते तुमचं समजलं मला तुमचं ते नाटक आहे ते मावाला तुम्ही शेंगा चोरल्या सगळं मला माहीत पडलं तुमचं बा माणूस की तुम्ही तिघ जण या बा तू ते माद्या ते सुखदेव बा तुम्ही तिघ जण चौकात नाही माणूस किती या बा जास्त तुम्ही माज केला जास्त तुम्ही इकडे तिकडे फरार झाले बा मग तुम्ही हाती लागले बा मग जास्त मार भेटेल आणि तेच म्हणून राहिले मी तुम्ही चौकात या अरे तुला कोण सांगितलं बे आम्ही ना कोणत्या शेंगा घ्या चोरल्या बा आम्ही त्या वावरात पण नाही आलो का हो तुला कोण सांगितलं राहू दे ना बाबा मला हे व्हिडिओ जास्त मोठा नाही करायचा ना बाबा माणूस की तुम्ही चौकात या ना बाबा मा डोसं खाऊ नका बरं तू छापाय कैलास अरे बापरे पुरं बिचकलं गड्या काम बरं हो आलो गड्या जास्त मारू नको हवा कसं तुला सांगतो मी कसं काय ते चल आलो मी आलो काय झालं रे कैलास काय कोण होतं फोनवर ना बाबा ते माहीत पडलं ना शांतारामले आपण तिघं जण आहेत ते चोरी करणारे शेंगा त्याला सगळं माहीत पडलं त्याला कोण सांगितलं काय माहितलं का कोण होतं ते कोण होतं काय माहितलं का मी काय म्हणतो झालं काम झालं आपलं गोष्ट करायला तू त्याला माहित पडलं का रे काय त्याला कोण सांगितलं रे तेच तर नाही माहित बा कोण आहे ते लगा त्याला सांगितलं का शांताराम म्हणे तुम्ही ते जण माणूस किती आहे म्हणे जास्त मॅळ करू नका म्हणे माणूस बाबा आपण तिघं जण जाऊ त्याला बा ते आपल्याजवळ आहे तर शेंगा देऊन टाकू बाबा तुम्ही माणसात बे बाबा बायकोनं भाजी केली का ते टकर बकरीनं खाल्ले अरे बा मी येतणार बाबा काय करा तुम्ही ते तसं तर मीच जातो एकटा पण त्यानं नाव घेतलं ना बा कैलास सुखदेव माद्या तिघं जण या म्हणे अजून मग काय करता आता जे झालं ते झालं काय करतं सांग मी काय म्हणतो तिघं जण जाऊन त्याला बोलू सांगू बा जराशी शेंगा घेतल्या होत्या म्हणा शांतारामला काय एवढ्या शेंगासाठी मारू आला का बे अबे राहू दे ना बाबा मारू नको ना लागतील ते मला सांगू नको तू तुला कोण सांगितलं बे मग वार जायचं कोण सांगितलं तुले अबे काय शेंगासाठी मारता का रे बाबा अरे मी काय म्हणतो एवढ्या शेंगा घे बा तू हे वापस घे बे आता देऊन काय करते ते जगते का ते आता सांगू राहिला का एवढे मोठे टोपले भरभर चालवलं घरी तुमचा आवाजाचा मट्टा आहे का ते बाबा जाऊ दे बाबा ते झालं आता आम्ही नका जराशा घेतला फक्त तुला कोण सांगितलं माणसात बाप्पा जरा शेंगा काही वाटत नाही बाबा तुम्ही एवढे मोठे टोपले भरून येता कमाल नाही का तुमची आम्हाला बाबा कष्ट करायला लागते आम्हाला काम जेव्हा करायला लागते तवा दोन आम्हाला पोटाला म्हटलं ते भागते काम तेच तर म्हणून राहिली मी एवढे मोठे शेंगा होते तुरीले गेला कुठं राहू दे बाबा शांताबाई जे झालं ते झालं आता बाबा मी काय म्हणतो राहू द्या जे झालं ते झालं बे काय राहू द्या म्हणून राहिला तू काय राहू द्या ते मला सांग तू एवढं मोठं नुकसान केलं तो आम्हाला मला भरपाई पाहिजे भाऊ बाबा मला भरपाई पाहिजे बाबा बरोबर देतो बा ती भरपाई करतो बाबा पण कसं बा मी काय म्हणतो मारू नको फक्त सांगू राहिलो का एवढ्या शेंगासाठी मारतं का बे काही का किती का आपलं हे आहे मारू नको फक्त नाही मी नाही मारत तू माझी भरपाई करून दे जाऊ दे तिकडे विषय मोकळा कर शांताराम जाऊ दे तिकडे मारू नको त्याले भरपाई करून देतो म्हणते ते जाऊ दे तिकडे विषय ते कट करते जाऊ दे बाबा कुठं भांडण करायला पुढते का शेंगासाठी आणि मी काय म्हणतो कैलास डबल त्याच्या वावरात तू दिसला लक्षात ठेव मग कुठं जातो मी वारात त्याच्या मी जातच नाही मी त्या वारातनी बाबा मी कामाला जातो त्याच्या वारात आता येतच नाही मी त्या वारात त्याला जाऊ दे ते आता जे झालं ते झालं कट करते विषय आता विषय संपवून टाकते